श्रोते हो नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे. निवडणुका जाहीर होताच भाजपचे एक तरुण नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटवर शंखनाद असा शब्द जाहीर केला. म्हणजे आता जाहीर झालं बाबा, आता युद्ध सुरू झालं. शंखनाद हा शब्द शक्यतो धर्मयुद्धामध्ये वापरला जातो किंवा पारंपरिक युद्धामध्ये वापरला जातो. लोकशाहीमध्ये होणाऱ्या निवडणुकामध्ये असा शब्द वापरला जात नाही. पण BJPचं राजकारणच धर्मयुद्धाचं आहे, धर्मसंघर्षाचं आहे, संस्कृतीचं आहे. त्यामुळं असा शब्द वापरण्यामध्ये त्यांनी काही चूक केली असं मला वाटत नाही. ते असंच वापरायला पाहिजे होते. आता ही जी महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे, या निवडणुकीमध्ये सत्ताधारी असलेल्या युतीने गेली 3 महिने मोजता येणार नाही एवढ्या कल्याणकारी घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडलेला आहे आणि महाराष्ट्रभर त्याचा एक महापूर आलेला आहे. मतदाराला जणू काही सगळ्याच गोष्टी देण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे. त्यातली काही आश्वासनं सुरू केलेली आहेत. बहिणीला पैसे, भावाला नोकरी, शेतकऱ्याला वीज माफ, म्हाताऱ्यांना तीर्थक्षेत्राचा प्रवास, बाकी सगळ्यांना बस सवलत, विद्यार्थ्यांच्यासाठी काही, अपंगांच्यासाठी काही, अशा ह्या सगळ्या योजनांची गणती केली तर त्या शेकडोंच्या घरात जातील. ह्या योजना जर कल्याणकारी होत्या तर त्या जाहीर करण्यासाठी निवडणुकांचा मुहूर्त का पकडण्यात आला, याचं उत्तर निवडणुकीच्या प्रचारात युतीवाले देतील. आता या घोषणाची टक्कर द्यायची असेल तर मग महाविकास आघाडीने सुद्धा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. ह्या सगळ्याच्या सगळ्या घोषणांचा अभ्यास केला नीटपणे तर महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसाला स्वतः जगण्यासाठी काहीच करावं लागणार नाही. त्याला त्याची जगण्याची साधनं घरपोच दिली जातील. त्याने घरात बसून जगायचं आहे. घराच्या बाहेर कष्ट करून जगायचं नाही आहे. कारण कष्टासाठी त्याला नोकरी, त्याला व्यवसाय, त्याला रोजगार यातलं काही मिळणार नाही आहे. हा जो घोषणांचा पाऊस आहे त्याच्या जोडीलाच गेल्या 2-2.5-3 वर्षापासून राजकारणामध्ये पक्षफुटींचा पण पाऊस चालू झालेला आहे. पहिल्यांदा निवडणुका झाल्या 1920-19ला. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की पहाटेचा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा झाला. हा शपथविधी इतका जोरदार होता की तो संध्याकाळपर्यंत टिकला नाही, सरकार सत्तेवर आलं नाही. मग ज्या शिवसेनेला हिंदुत्ववादी असा शिक्का देण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे पक्ष आघाडीवर होते, त्यांनी त्यांच्याशी युती केली आणि आघाडीचं सरकार आलं. ते 2-2.5 वर्ष टिकलं. त्यानंतर पुन्हा शिवसेना फुटली आणि ती महाराष्ट्रात फुटली नाही. महाराष्ट्रात पासून हजारो मैल दूर असलेल्या गुवाहाटीमध्ये शिवसेनेचा कलम करण्याचा कार्यक्रम झाला. त्यातून पुन्हा नवीन सरकार आलं. मग लगेचच काही दिवसांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटला. त्याच्यातून अजितदादा गट बाहेर पडला. त्याने राष्ट्रवादीचं घड्याळ बळकावलं, त्याने चिन्ह बळकावलं, त्याने पक्ष बळकावला आणि भाजपमध्ये जाऊन युती सरकारमध्ये हा एक तुकडा सहभागी झाला. ॲक्टिव्ह असलेले आणि निवडणूक रिंगणात असलेले असे कितीतरी तुकडे आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्र हा मोठा प्रदेश असल्यामुळं इथे राजकीय पक्षांची संख्यासुद्धा मोठी आहे. राष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेले, राज्य पातळीवर मान्यता असलेले, नोंदणी आहे पण मान्यता नसलेले, नोंदणी आहे पण निवडणुकीत यश न मिळवणारे, नोंदणी आहे पण निवडणुकीत पुरते जन्माला येणारे आणि नोंदणी नसलेले, असे सगळे जर पक्ष एकत्र केले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, या पक्षांची संख्या 250च्या घरात जाते. 250 पक्ष भागिले 35 जिल्हे करा.
एका जिल्ह्याच्या वाट्याला किती पक्ष येतात, किंवा 12 कोटी जनता किंवा 9 कोटी मतदार भागिले 250 करा, किती हजार किती लाख मतदारांच्या मागे पक्ष येईल हे कळतं. मुद्दा हा आहे, एकूणच सगळीकडे राजकारणाचा मासळी बाजार झालेला आहे. सत्तेसाठी वाटेल ते, सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही तडजोडी आणि सत्ता मिळवण्यासाठी कुणी कोणाच्याही विरोधात असं एक गढूळ आणि गलिच्छ वाटावं असं राजकीय चित्र आपल्यासमोर उभं आहे. या चित्रात भाऊ बहिणीविरुद्ध दिसेल, मुलगी वडिलाविरुद्ध दिसेल, भाऊ भावाविरुद्ध दिसेल, वडील मुलाविरुद्ध दिसेल. असे कुटुंबच्या कुटुंब सत्तेसाठी डिवाईड झालेले आहेत, त्यांचं विभाजन झालेलं आहे. एकूण काय तर ही सगळी एक मोठी तुकडे गँग राजकारणामध्ये तयार झालेली आहे आणि ती आता 20 नोव्हेंबरच्या मतदानाला सामोरे जाणार आहे. याच्यामध्ये मतदारांचा गोंधळ होऊ नये यासाठी त्यांनीच काळजी घ्यायला पाहिजे. आपलं मत कुणाला द्यायला पाहिजे, कुणाला दिल्यानंतर त्या मताचा एक विधायक उपयोग होतो, कुणाला ते मत दिल्यानंतर एक स्थिर राजकारण येण्याची शक्यता आहे, कुणाला मतदान केल्यानंतर धर्मनिरपेक्षता, संविधान संवर्धन अशा गोष्टी येण्याची शक्यता आहे. याचा विचार मतदारांनी करायला पाहिजे. हा जो घोषणांचा पाऊस आहे, हा जो घोषणांचा महापूर आहे, त्याच्यात जर मतदार अडकला तर क्षणिक लोभासाठी त्यांनी लोकशाहीचं खूप मोठं नुकसान केलं असं त्याचा अर्थ होईल. ह्या योजनांचा अर्थ तर समजावून घ्यावा, त्यांच्या अंगावर किती तोकडे कपडे आहेत हे तरी समजून घ्यावं, ह्या शेळीच्या शेपटासारख्या घोषणा कशा आहेत हे तरी समजून घ्यावं. आणि आपण लोकशाहीच्या संवर्धनासाठी मतदान करणार आहोत की 1,500 रुपयासाठी, की गायीच्या वैरणीसाठी, काय गायीला राज्यमाता दर्जा मिळाला म्हणून, काय आपल्याला देवाचं दर्शन घेता येतं म्हणून. लोकशाहीत मतदानाचं एक सुंदर कारण असायला पाहिजे, कारण त्या कारणावर लोकशाही सर्वायवल होत असते. जर तुम्ही कारण शोधलं नाही तर मग तुकडे गँग अधिक वाढेल. कोण कसलेही कारण सांगून मत मागायला लागेल, पाया पडेल, अजून घोषणा करतो म्हणेल, घरपोच डबा देतो म्हणेल, काय 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 तो बोलेल. पण ह्या घोषणा आहेत, हे बुडबुडे आहेत, हे आत्तापर्यंत आपण अनेक बाबतीमध्ये पाहिलेलं आहे. महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून म्हणजे 1960 पासून या महाराष्ट्रामध्ये कल्याणकारी घोषणांची संख्या किती झाली असा जर कोणी हिशेब केला तर ती लाखो कोटीच्या घरात जाईल. मग एवढ्या घोषणा होऊन महाराष्ट्रात बेरोजगारी का? एवढ्या घोषणा होऊन महाराष्ट्रातला माणूस इतरांच्या प्रमाणे महागाईत का दबून जातोय? इथला भ्रष्टाचार का वाढतोय? इथे काही लोकांच्या घराण्यात सत्ता काय येते? याचा विचार करा ना. सत्तेचं केंद्रीकरण का होत चाललेलं आहे? आणि त्या केंद्रीकरणाविषयी लोकांना काही वाटतच नाही. एकेका कुटुंबामध्ये 4-4, 5-5 संसदपटू आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत. ही कोणती लोकशाही आपण पाळत आलो? हे कोणतं सत्तेचं विकेंद्रीकरण आहे? म्हणून लोकशाही ही जी आहे, ही धार्मिक घोषणापासून, ही श्रद्धासबरीपासून, ही अंधश्रद्धापासून, ही धार्मिक कलहापासून, ही सांस्कृतिक कलहापासून दूर ठेवली तर आपल्याला एक सुंदर महाराष्ट्र पाहायला मिळणार आहे, तिथे राहायला मिळणार आहे. पण असं निवडणुकीच्या काळामध्ये घडण्याची शक्यता नाही. प्रत्येक पक्षामध्ये 1, 2, 3, 4 असे धर्मवीर तयार झालेले आपल्याला दिसतात. अर्थात काही पुरोगामी पक्षांचा ह्याला अपवाद आहे, नाही असं नाही, सगळेच अजून बरबटलेलं नाही आहे. पण बहुतेक पक्षामध्ये आता टिळा लावणारे लोक, माळा घालणारे लोक, भगवे धारण करणारे लोक, धर्मावर भाषण करणारे लोक, धर्मकलहाला प्रोत्साहन देणारे लोक महाराष्ट्रात सुद्धा तयार झालेले आहेत. आणि ही काही फुले शाहू आंबेडकरांची परंपरा नाही आहे. त्यामुळं मतदार हा मूळ केंद्रबिंदू आहे डेमोक्रेसीचा. तो जर अडाणी राहिला किंवा त्याला अडाणी ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला
त्याने आपल्या मताचं महत्त्व नाही ओळखलं, तो मत देण्यात गैरहजरच राहिला, तर लोकशाहीचं संविधानाचं संवर्धन आपण करू शकणार नाही. नुसतं संविधान वाचवा, नुसतं घर घर संविधान असं म्हणून कधी संविधानाचं संवर्धन होत नाही. ते संवर्धन करण्यासाठी निवडणुका ही एक अतिशय उत्तम चांगली संधी असते. तिचा वापर तुम्ही कसा करायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं आपलं गढूळ होणारं पर्यावरण, आपलं गढूळ होणारं धर्मकारण, आपल्या गढूळ होणारं संस्कृतीची सगळी व्यासपीठं याचा विचार तुम्ही जरूर कराल आणि तुमचं मत देश, समाज, संविधान सुरक्षित ठेवणार आहे असा विचार कराल तर ह्या निवडणुका आपल्याला नक्कीच पावतील असं मला वाटतं. धन्यवाद.